गव्हाण संघाकडून पहिले षटक कोण P1चं फेकणार तो सुद्धा प्रश्नचिन्ह आहे। गव्हाणचा कर्णधाराने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि P1चं पहिले षटक फेकण्याची जबाबदारी आपल्या संघातील भेदक गोलंदाज विनय कोळी याच्या हातामध्ये चेंडू दिलाय। पहिले षटक फेकण्याची जबाबदारी P1चं पहिले षटक। क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक उभे केलेत, एक काऊ कॉर्नरला आहे आणि एक लॉंग ऑफच्या रिजनमध्ये। विनय कोळी यांनी 2 क्षेत्ररक्षक उभे केलेले आहेत। सुंदर अशी स्पर्धा मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि उद्या शुक्रवार अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि उद्या 40+ चे सर्व सामने आपल्याला बघायला मिळतील। चांगली स्पर्धा, रंगतदार सामना, प्रत्येक सामना अतितटीचा झाला आणि त्यामुळं या स्पर्धेची जान आणि स्पर्धेची शान आतापर्यंत उंचावलेली आहे। मंदार कडव आणि दीपक भोईर अशी सलामीची जोडी। स्ट्राइक एंडला मंदार आहे। सलामीचा तडाखेबाज फलंदाज शिवसाई पोंजे संघाचा। खेळाला सुरुवात होईल दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्राला गेम ऑनचा इशारा पंचांकडून। P1चं पहिलं षटक संतोषजी चौधरी शिरडोन पंचायत यांच्याकडून इशारा येतोय गेम ऑन। पहिला चेंडू वेगवान गोलंदाज फुलटॉस चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू ठोकलाय, एकदा पूर्ण केले जाते। लॉंग ऑफ वरून दूरवरून क्षेत्ररक्षक आला होता, चांगला प्रयत्न त्याने केला होता, प्रयत्नाला आला अपयश, मिळतोय पहिला कणकणीत दणदणीत चौकार। लॉंग ऑन क्षेत्र खाली आहे, मिडॉनच्या वरक्यावर जर मारला तर चौकार मिळेल आणि त्यांचा अंदाज खरा ठरला। आणि शॉर्ट पिच डिलिव्हरी, चांगला चेंडू कटकऱ्याचा चेंडू होता पण चेंडूवरचा वेग भन्नाट वेग होता, भन्नाट वेगावर फलंदाज चुकलाय आणि चेंडू निर्धाव जातोय। 4 धावा धावफलकावर लागल्या जातात। 5 षटकांचा सामना पहिल्या फेरीतला सर्व सामने 5 षटकांचे आपण बघतोय। मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि उद्या सुद्धा अशाच प्रकारची स्पर्धा आपण बघणार। चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, यावेळी गतीप्रदान केलं होतं, क्षेत्ररक्षक होता त्याला चकून चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमा रेषेच्या बाहेर। 4 धावांकरता आखली होती, क्षेत्ररक्षक तिथं लावला होता, त्याच दिशेने चेंडू सुद्धा फेकला होता पण क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी झाली कारण फर्स्ट एट आउटफील्ड असल्यामुळे चेंडू सीमारेषा बाहेर। पुढचा चेंडू फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे तिकडं आणि सोपा असा झेल त्याच्या हातातून सुटला जातो। पहिलं जीवनदान मिळतोय ते मंदार कडवला संघाचं पहिलं दशक धावफलकावर लागलं जातोय। 10 धावफलकावर लागलं। ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षक तो चेंडू खाली आला होताना झेल पकडेल असं वाटत, पण शेवटच्या क्षणी त्याची नजर चेंडूवरून हटली आणि झेल होते त्याचा ड्रॉप। पहिलं जीवनदान मिळतं मंदार कडवला, त्या जीवनदानाचा फायदा उठवेल का? चांगली गोलंदाजी विनय कोळीच्या माध्यमातून बघायला मिळतोय। हा सुटलेला झेल मगाशीची गेलेला चौकार याचा सुद्धा लेखाजोखा आणि हिशोब जेव्हा टीमची मीटिंग होते ना तेव्हा त्यामध्ये चर्चा केली जातोय। चांगला चेंडू यावेळी गतीप्रदान केलं होतं, ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू फेकला होता, हलक्या हाताने चेंडू फेकला होता, चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला आणि चेंडू जातो निर्धाव। आपण म्हणत असतो की मैदानामध्ये चेंडू आणि चेंडू फळीचा जरी खेळ चालत असला तर त्याच्या पाठीमागं लढत असतात तुमची मन आणि मनगट। तो मन सक्षम पाहिजे, मनगट सक्षम पाहिजे आणि ती सक्षमता तुम्हाला मैदानावर सादर करावी लागते, तेव्हा चांगला दर्जाचा खेळ आपण बघत असतो। चांगला चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडूच खाली राहिला, ऑप्शनच्या थोडासा बाहेर खोलवर टप्प्याचा टाकला चेंडू जाते निर्धाव। पहिलं षटक संपलं जातं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी हारून फलंदाजी वाट्याला आली होती शिवसाई पोंजे या संघाकडं आणि त्याने पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली केली म्हणेन, कारण या षटकामध्ये धावा आल्या 10, एकही फलंदाज त्यांचा बाद झाला नाही।
10 धावफलकावर लागले जातात. चांगली सुरुवात, कारण हे मैदानाचं बघितलं की मैदानावर फलंदाजांना धावा करताना अक्षरशः संघर्ष करावा लागला आणि ज्या फलंदाजांनी संघर्षातून धावासुद्धा काही फलंदाजीने बनवल्या, पण त्यासाठी त्यांना बऱ्याच वेळ खेळपट्टी उभं राहावं लागलं. सिंगल डबलचा सहारा घ्यावा लागला. एकदम येऊन चौकार षटकारांची आतिषबाजी क्वचित 1-2 खेळाडू असतील या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत झालेल्या त्यांनी केली असेल, अन्यथा प्रत्येक फलंदाजाला या मैदानावर टिकाव धरून लावावा लागला, वाट बघावी लागली, खराब चेंडूचा वाट बघावी लागली त्यानंतर त्याचा हल्ला त्यांनी केला. हे गणित आपण बघितलं मैदानावर. पहिलं षटक संपलं आहे आणि दुसरं षटक फेकण्यासाठी परेश कोळी याला निमंत्रित करते. P2चं दुसरं षटक फेकण्यासाठी परेश कोळी तयार आहे. एक क्षेत्ररक्षक आणखी बाहेर निघेल सर्कलच्या बाहेर. आता मात्र लॉंग ऑन, मिड विकेट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक उभा केला आहे. मिड ऑफ लावलेला आहे, फ्लाइंग स्लीप आहे, पॉइंट कव्हर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पहिला चेंडू डावकरी त्याचा गोलंदाज पॅडवर चेंडू आदलला जातोय, जोरदार ऑफील केलं जातं. पंच विशाल पाटील नकार देतात. लेग बायचा इशारा त्यांच्याकडून दिला जातोय. एक धाव आणखी जोडली जातोय. धावसंख्या 1 वाढली जातोय. बिनबाद 11. दुपारचं 17 एक शांत क्रिकेट आपण बघतोय. एका बाजूला गव्हाण बी आणि दुसऱ्या बाजूला शिवसाई पोंजे या दोन संघाच्या दरम्यान अतिशय चांगली लढत. आता शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक लावलेला आहे. डावखुरी हाताचा गोलंदाज परेश कोहली. पहिला चेंडू चांगला फेकला होता, यावेळी सुद्धा चांगला चेंडू फेकलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथं आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण उभा होता, यावेळी त्याच्याकडून कोणती गलती होत नाही. फलंदाज होतोय झेलबाद. गोलंदाजी करतोय आणि या दोन चेंडूवर चांगला अंगळ त्यांनी दाखवला आपला. डाव्या हाताचा गोलंदाज पडल्यानंतर चेंडू कंचेचा आत आणतोय, त्यामुळे फलंदाजांना खेळण्यास असमर्थता दाखवली. पहिल्या चेंडूवर सुद्धा पॅडवर चेंडू आदलला होता, दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतली त्यांनी, चांगली सुरुवात करून दिली. पहिला विकेट, पहिला मोहरा त्यांनी गारद केलाय आणि गव्हाण संघाला त्याच्याकडून अपेक्षा होती. नवीन फलंदाज येतोय दत्ता भोईर येत आहेत. दत्ता भोईर येत आहेत. नवीन वनडाऊनला फलंदाज शिवसाई पुंजे या संघाकडून तो आता मात्र वनडाऊनला येतोय. चांगली गोलंदाजी दरम्यानच्या काळात बघायला मिळतोय. गोलंदाज परेश कोळी यांच्या माध्यमातून 2 चेंडू आतापर्यंत फेकले, दोन्ही चेंडू निर्धाव. 1 विकेट त्यांनी मिळवली. संघाला 1 विकेटची गरज होती, ती मिळवून दिली. चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून बघायला मिळतोय. चांगलं क्रिकेट, चांगलं खेळ या मैदानावर आज 3 दिवस आपण बघत आहोत. प्रेक्षकसुद्धा प्रत्येक सामन्यावर खुश आहेत. मग सामना वगळता सर्व सामने अतिरेट झाला. दिशाहीन चेंडू टाकला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येते. विशाल पाटील रसायन बिलॉंग करतात. चांगलं पंचगिरीचा विचार केला तर जबरदस्त पंचगिरी झाली. जबरदस्त म्हणजे प्रत्येक निर्णय अचूक देण्यास सक्षम असलेले आमचे संतोष चौधरी, विशाल पाटील, प्रवीण पवार यांचं कौतुक करावं लागेल. 1 धाव आणखी जोडली जाते. 12 धावा यावेळी. चांगला चेंडू हलक्या हाताने चेंडू फेकला होता. यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर रणनीती आखतोय. या गोलंदाज प्रत्येक वेळी विविधता दाखवतोय, वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकतोय आणि जेव्हा गोलंदाज वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकत असणार तर फलंदाजाला त्याचा अंदाज येत नाही आणि तोच अंदाजानं करतोय गोलंदाजी. तो त्याच अंदाजानं आपला बुद्धीचा वापर. मोठं फिरलं होते. यावेळी चेंडूला फेकून दिलं मिड क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षका डोक्यावरून चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमा रेषेबाहेर. 4 धावांकरता. फटका येतोय. 4 धावा आणखी जोडल्या जातात. दत्ता भोईर याला 16 धावा धावपलकावर लागल्या जातात. चेंडू द्या. 16 धावा धावपलकावर लागल्या जातात. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले होते, तर या षटकामध्ये हा चेंडूचा विचार केला थोडा शॉर्ट पिच चेंडू. गतीसुद्धा चेंडूमध्ये नव्हती. हॅप ट्रॅकर होता आणि फलंदाजांना बरोबर जाणलंय आणि जो खेळाडू मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे ना त्याच्या अगदी पुण्यामध्ये चेंडू त्याने मारला आणि त्याचा
फरक असा पडला की फलंदाजाला 4 धावा मिळाल्या, त्याच्या डोक्यावरून सरळ चेंडू गेला. 4 धावांनी करता चेंडू अडवावा की झेल घ्यावा अशा दुविधा मनस्थितीमध्ये असताना चेंडूनं आपलं काम बरोबर केलं. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडं आणि सीमारेषेच्या पलीकडे गेल्यामुळे मिळतात त्या 4 धावा. 16 धावा धावपलकर बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आपल्या गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत चांगले चेंडू त्यांनी फेकलेत. हा चेंडू काहीसा थोडासा कमी गतीचा होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं तर फास्टेस्ट डिलर टाकले तर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू सातत्यानं चौथ्या स्टंपवर गोलंदाजी करतोय आणि त्यानंतर चेंडूतला आटतो आणि त्याच्यामुळे फलंदाजाला खेळण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण. काय गोलंदाजी चालली, अप्रतिम अफलातून गोलंदाजी. P2चं षटक ज्याप्रमाणे हातल त्यानं गोलंदाज कौतुक करावे लागेल त्याचं. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतलाय. डीप स्क्वेअरच्या डोक्यावर चेंडू ठोकला जातोय. खणखणीत दणदणीत षटकार. षटकार मगाशी चौकार त्याच्या बॅटमधून 4 चेंडू खेळलाय. 4 चेंडूमध्ये 10 धावा. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरीसरनं शिवसाई पोंजे संघ प्रथम नाणेफेकी हारला. फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली तरीसुद्धा धावगती त्यांनी चांगली ठेवली. 2 षटकामध्ये 22 धावा. 11च्या सरीसरनं संघ वाटचाल करतो. येणाऱ्या 3 षटकामध्ये हा धावांचा आलेख आणखी त्यांचा वाढवण्याचा विचार असेल, मानस असेल आणि त्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे ते मंदार आणि दत्ता भोईरे दोन्ही फलंदाज. त्यांच्या बॅटमधून चौकार आलेत. दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून चौकार आले. चांगली फलंदाजी करू शकतात. अतिशय देखणी फलंदाजी त्यांच्यामध्ये आहे. ते फलंदाजीचा क्लास त्यांनी मैदानावर प्रस्थापित केला. आत्तापर्यंत हा सातत्य त्यांना राखावं लागेल आणि जी धावसंख्या सध्या आपल्या 22 दिसते ते 50+ आसपास जाईल याचा ते विचार करतील. कारण त्यांच्यासमोर असलेला गव्हाण बी संघ हा सुद्धा तितका ताकदीचा संघ आहे. हा मैदान त्यांच्या परिचयाचा आहे. अनेक वेळा या मैदानावर येऊन चॅम्पियनसुद्धा ते झालेले आहेत. असा गव्हाण बी संघ आज त्यांच्यापुढं उभा टाकला आहे. तिसरं षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा विनय कोहली यांची निवड केलेली आहे. अतिशय वेगवान गोलंदाज, त्याच्याकडे वेग आहे. नियंत्रित मारा त्याला करावा लागेल. 22 धावा धावपलकावर लागल्या आहेत. एक फलंदाज आत्तापर्यंत बाद झाला. असं चला गोलंदाजी तिसरं षटक फेकण्यासाठी येतोय. पहिला चेंडू जोरदार प्रहार केला आहे. लॉंगन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथं उभा आहे. 1 बाउन्समध्ये चेंडू त्याने पकडला आहे आणि ज्या गतीनं पकडला त्याच गतीनं त्याने फेकला आहे. गोलंदाजाकडं 1 धाव मिळतोय. ती दीपकला 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 1ने वाढली जातोय. संघ जाऊन पोचतोय तो 23 धावा. 1 बाद 23. यावेळचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. चेंडू चांगला होता, लाईनपासून भरकटला होता. गोलंदाज थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याच्या नादात 5व्या ते 6व्या स्टंपवर चेंडू पडला. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडून आलाय. 24 धावा धावफलक बघायला मिळते. शांत क्रिकेट बघायला मिळते. प्रेक्षकसुद्धा दुपारचं सत्र आहे. दुपारच्या क्षेत्रामध्ये प्रेक्षक वर्ग थोडासा कमी बघायला मिळत असतो आणि अशा वेळी चाललेली ही लढत पहिल्या फेरीतली लढत आपण बघतोय. पण सामन्यामध्ये रंगत येणार. यावेळेचा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. क्षेत्ररक्षक तिथं आहेत. प्रयत्न केलाय त्यांनी, चांगला प्रयत्न, पण चेंडूला अडवू शकतील का? चेंडू होते फरार. धावा मिळतात 4. चेंडू जातोय सीमारेषेच्या आरपार. चौकार. वाटते दुखापत झालेली आहे आणि त्याच्या जागेवर 12th मॅन 12वा खेळाडू जाईल. सुशांत जातोय मैदानावर. धावसंख्या 4ने वाढली जातोय. 28 धावा धावपलकावर लागल्या जातात. चांगली गोलंदाजी बघायला मिळतोय.
चांगली गोलंदाजी यावेळी सुद्धा फलंदाजाला फसवलं होतं, चकवलं होतं, पण यशापासून दूर राहिला तो गोलंदाज. कदाचित विकेटसुद्धा मिळाली असते, पण 4 धावा नशिबाच्या मिळतात या फलंदाजाला. नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, दोन्ही खेळाडू एका बाजूला. धाव घेण्याचा प्रयत्न होता नॉनस्ट्राईकच्या यांच्या फलंदाजा, पण मात्र नकार दिला. मोक्याच्या क्षणी स्वतःला त्याने आवरलं आणि आता विकेट जाऊ शकली असती. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या तिथेच थांबले. धावसंख्या 28. आपण बघत आहात गव्हाण बी विपक्ष शिवसाई पोंजे या दोन संघाच्या दरम्यान चालली लढत. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना. चांगली लढत, अतिशय नियोजन पद्धतीनं हे प्रत्येक सामना आपण इथं बघत आहोत. खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येते, एक धाव पूर्ण करते. जोरदार आला होता, डायरेक्ट हिट झालेस तर कदाचित तिथं नुकसान होऊ शकलं असतं, फलंदाज बाद होऊ शकला असता, पण तसं काही झालं नाही. 2 धाव मिळतात या फलंदाजाला, 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 2 निवाडली जातं. तिसरं दशक धाव पलकावं लागतंय. संघाची धावसंख्या धाव पटलावं लागते ती 30 धावा. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. अतिशय शांत क्रिकेट. मिळालं तर बिग हिट, नाही तर सिंगल डब्बल, अशा प्रकारे क्रिकेट इथं चाललं आहे. भौगोलिक परिस्थितीचा अंदाज आणि अभ्यास करून आलेले हा पोंजे संघ दिसतोय. कुठल्या प्रकारची घाई नाही, गडबड नाही. हवेमध्ये चेंडू जास्तीत जास्त मारत नाही, धोका पत्करत नाही, पण यावेळी धोका पत्करला आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, सोपा झेल पकडला जातोय. फलंदाज होईल आणखी एक झेलबाद. फलंदाज गारद होतोय आणि त्या फलंदाजी जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. राजेश चव्हाण येतोय. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातला आणखी शेवटचा चेंडू बाकी आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. नियंत्रित मारा केलाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक परेश कोळीचं थोडंसं मागलं गेलं, 12 धावा आल्या. आणि आतापर्यंत या षटकामध्ये विचार केला तर विनय कोहलीने धावा खर्च केल्यात त्या 8. एक फलंदाजाला बाद केलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. परतावं लागेल. इथं 50+ अगोदर त्यांना रोखावं लागेल पोंजे संघाला, कारण हे जी विकेट आहे ना, गोलंदाजांना साथ देणारी विकेट आहे. इथं फलंदाजांना प्रत्येक धावेसाठी झगडावं लागतं, लढावं लागतं आणि आपला क्लास प्रत्येक फलंदाज दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी नवीन फलंदाज होते. मिडल स्टंपचा गार्ड त्यांनी घेतला पंचांकडून. शेवटचा चेंडू विनय कोहलीच्या भात्यातला, कदाचित हा असू शकेल. चांगला चेंडू डिफेन्स पद्धतीने खेळून काढला. सेन्सिबल क्रिकेट. आल्या मात्र चेंडू ढकलून दिला. त्याला माहीत आहे एक्स्ट्रा कव्हरचं जे क्षेत्ररक्षक दूरवर आहे. आणि चांगलं रणनीती म्हणेन राजेश चव्हाण यांची, कारण पहिला चेंडू आपण खेळतात आणि पहिल्या चेंडूवर ज्या कॉन्फिडन्सने आपण मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतलात, पाणी घेऊन जा, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतलात, त्याच्यानं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि मिळतात त्या 2 धावा. तिसरं षटक संपत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली ती पोंजे संघाची 32 धावा. पाणी घेऊन जा मैदानात पाणी घेऊन जा. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोरपर आयोजित टेनिस क्रिकेटची स्पर्धा आणि आजचा तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. गव्हाण बी विपक्ष शिवसाई पोंजे. नाणेफेकीचा महत्त्वाचा कॉल गव्हाण संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आतापर्यंत विचार केला तर संमिश्र प्रतिसाद दोन्ही संघाला मिळाल्यात, कारण गव्हाण संघाने 2 फलंदाज बाद केलेत, पण इकडं शिवसाई पोंजे संघाने 32 धावासुद्धा 3 षटकामध्ये उभारल्यात. हे सुद्धा विसरता कामा नये. चांगली धावसंख्या. 8 फलंदाज त्यांच्या हातामध्ये आहेत आणि 2 षटकामध्ये शेवटच्या हाणेमारीचे षटकं ज्यांना संबोधली जातात, त्या षटकामध्ये जर आणखी 25-26 धावा जर आल्या तर चांगला स्कोर म्हणावा लागेल, म्हणता येईल या मैदानावर, या खेळपट्टीवर. ज्याप्रमाणे 3 दिवस खेळपट्टी खेळतोय ना, त्या अनुषंगानं म्हणावं लागेल की चांगल्या प्रकारचा ही धावसंख्या असू शकेल. पण इथं जर गव्हाण संघाने त्यांना 20 धावांच्या आत रोखलं तर ते सुद्धा त्यांचे प्लस पॉईंट होईल.
ड्रिंक ब्रेक झाला होता. मैदानाच्या बाहेर आमचा 12th मॅन योगेश येत आहे. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा होईल. चांगली स्पर्धा आपण बघत आहोत. रोहन आलाय गोलंदाजीला. चौथं षटक फेकण्याची जबाबदारी रोहनला. 5 षटकामधलं चौथं षटक अतिशय महत्त्वाचं समजलं जातं. त्या षटकामध्ये किती धावा जातील, किती विकेट येतील याच्यावर सामन्याची दिशा ठरून असतं असं म्हटलं जातं. पण क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही काय घडणार. पण इथं रोहन कोहलीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. संघाला मजबूत स्थितीमध्ये आणायचं असेल तर हे षटक जो हाताळतोय त्या षटकामध्ये त्याला कमीत कमी धावा देऊन जास्तीत जास्त बळी घ्यावे लागतील अशा रणनीती असेल. यावेळचा चेंडू चांगला चेंडू, उचलून घेतणारा चेंडू, छांड्याचा वापर केला होता. कंप्लीट चेंडू त्यांनी जो टाकला होता तो गोल्डन स्पॉटवर टाकला होता. गोल्डन स्पॉटवरून चेंडू उडाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये आला. निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात. आणि पहिला चेंडू जेव्हा फेकता तुम्ही आणि तो जेव्हा निर्धाव जात असेल ना तर स्वतःचा कॉन्फिडन्स वाढत असतो आणि त्यानंतर गोलंदाजीची धार सुद्धा कदाचित आपला वेगळी बघायला मिळेल. पण यावेळी पुन्हा तसाच प्रकारचा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी, अगदी त्याच टप्प्यावर चेंडू टाकला आहे. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय आणि इथं फलंदाज जो आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतोय त्याला कुठेतरी अपयश येतोय. दुसरा चेंडूसुद्धा निर्धाव, धावसंख्या 32. आता मात्र राजेश चव्हाण येतात, थोडंसं कानमंत्र देतात की हे मैदान जे आहे मैदानावर सहजासहजी जास्तीत जास्त षटकार बसलेले नाही. ते मैदान त्यांनी अंदाज घेतला आहे. त्यामुळे या मैदानावर सिंगल डबल आला तर चौकार षटकार. पण पहिल्यांदा आपण प्रत्येक चेंडू बॅट मिडल ऑफ द बॅट कसा घेता येईल, सिंगल डबल कशी करता येईल याचा विचार करूया. पण आता अशा प्रकारचा चेंडू मारचा प्रयत्न मिडविक क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, सफलता प्राप्त मिळतोय. तिसरा फलंदाज होतोय झेलबाद. क्षेत्रामध्ये आतापर्यंत 2 झेल त्यांनी पकडलेले आहेत. चांगले क्षेत्ररक्षण त्यांचं. नवीन फलंदाज येतोय सचिन भोईर येतोय. काय सुरुवात केली रोहन कोहली याच्या हातामध्ये चेंडू कर्णधारानं दिला आणि त्याचा विश्वास सार चढवताना आतापर्यंत 3 चेंडू फेकले. 3 चेंडू मध्ये 1 फलंदाज त्यांनी बाद केला आहे. काय गोलंदाजी, जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. आणि अशा प्रकारची गोलंदाजी चौथ्या षटकामध्ये हवी असते प्रत्येक कर्णधाराला. महत्त्वाचा गोलंदाज असतो, महत्त्वाचं षटक तो फेकत असतो. आणि यावेळी काय गोलंदाजी, अप्रतिम. चौथा चेंडू बॅकफुटर आलाय, झेल आहे तिथं, सुंदर झेल, अप्रतिम झेल. फलंदाज होतोय झेलबाद. इथं माघारी पाठवलाय तो रोहन कोहली आणि समीर कोहली यांनी सुंदर खेळ पकडलाय. रतिक येतोय खेळण्यासाठी. नवीन फलंदाज मते, रतिक मते येतोय. हॅट्रिकवर आहे गोलंदाज. रोहन कोहली काय गोलंदाजी करतोय, अफलातून गोलंदाजी. आणि त्याला मिळाली 7 क्षेत्ररक्षणाची अप्रतिम 7. आता जो झेल पकडला ना अप्रतिम पॉईंटचा क्षेत्ररक्षण अप्रतिम असा झेल पकडला. नेक्स्ट बॉल हॅट्रिक बॉल, हॅट्रिक पूर्ण होणार का, आणखी एक हॅट्रिक आपल्याला बघायला मिळेल का. पण यावेळी फलंदाजाच्या मनामध्ये वेगळंच काय होतं. अतिशय चांगला फटका, चेंडू डीप स्क्वेअर लेगला ठोकलाय, दणदणीत खणखणीत षटकार.
उभा होता, काय क्षेत्ररक्षण केलं आणि 3 धावा जवळजवळ आपल्या संघासाठी वाचवलं. एक धाव आणखी जोडली जात आहे. संघाची धावसंख्या धाव पडला लागते ते 39. 4 षटकं संपली. दरम्यानच्या काळात शेखर पाटील यांचं आगमन होत आहे, त्यांचं सुद्धा अविसरचे स्वागत करतोय. 39 धावा धावफलकाला लागत. 4 षटकं. सुंदर गोलंदाजी रोहन कोले यांची. या षटकामध्ये धावा दिल्या त्या 8. 2 फलंदाजांना त्यांनी माघारं पाठवलं. धावा दिल्या 7. 2 फलंदाजांनी त्यांनी माघारं पाठवलं. अप्रतिम अशी गोलंदाजी. 4 षटकं संपली जातात. पहिल्या षटकामध्ये आल्या 10, दुसऱ्यामध्ये 12, तिसऱ्यामध्ये 10 आणि या रोहन कोळीच्या षटकामध्ये चौथ्या षटकामध्ये आल्या फक्त 7 धावा. 2 फलंदाज त्यांनी बाद केले. गोलंदाजीमध्ये होते बदल. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी कर्णधाराने पुन्हा एकदा गव्हाण बीच्या कर्णधाराने दिली, ती समीर कोळी यांच्यावर दिली, ज्यांनी मगाशी जे पॉईंटच्या दिशेने झेल पकडला होता. समीर कोळी येते गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक आहे, महत्त्वाचं षटक. या षटकामध्ये इथं शिवसाई पोंजे संघ 15 ते 16 धावांची अपेक्षा निश्चितच करत असेल, कारण ज्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे 10, दुसऱ्यामध्ये 12, तिसऱ्यामध्ये 10 सुरुवात केली, ती सुरुवात सातत्य राखणं त्यांना जमलं नाही, कारण मध्ये आलेला रोहन कोळेचे षटक, त्यामध्ये षटकामध्ये 7 दिल्या. 39 धावा. पहिला चेंडू रोहनचा. डावकऱ्याचा गोलंदाज बॅटची कडा घेऊन जातोय. क्षेत्ररक्षण पुन्हा चांगलं, उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. जे क्षेत्ररक्षण फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे ना, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. पुन्हा एकदा धावा वाचवल्यात. 1 धाव मिळेल. 4थं दशक धावफलकावर लागलं जातं आहे. 40 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 40 धावा, चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. आणखी 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सचिन आहे, माफ करा, राजेश चव्हाण आहेत, ज्यांनी पहिल्या चेंडूवर 2 धावा काढल्या होत्या. चांगला फटका मारला होता. पहिला चेंडू ज्याप्रमाणे त्यांनी गॅपमध्ये पटकावला होता ना, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला होता. याचा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. विकेट मिळतोय ती या गोलंदाजाला. फलंदाज होतोय झेलबाद. नवीन फलंदाज जातोय. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समीर कोहली. मंदार निजर लगातार 3 षटकार मारले तर निलेश पाटील यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. या आपल्या खेळाडूवर, आपल्या आवडीच्या खेळाडू, आपल्या मित्रावर असलं प्रेम असतं, जे बक्षिसा रूपानं आपण लावत असतो. म्हणून बघा, इथं गोलंदाजी करणारा समीर कोहली यंग खेळाडू दिसतोय, पण ज्याप्रमाणे गोलंदाजी कॉन्फिडन्सली करतोय ना, भरपूर कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आहे. डावकऱ्या त्याचा गोलंदाज अप्रतिम टप्प्यावर चेंडू फेकतोय आतापर्यंत. हा टप्पासुद्धा अप्रतिम होता. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर ज्याप्रमाणे बोटांची जादू तो दाखवते ना, ते जादूही गोलंदाजी सध्या मैदानावर चालू आहे. का कौतुक करणं आहे गोलंदाजाचं. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 3 चेंडूमध्ये धाव खर्च केली फक्त 1 आणि एका फलंदाजाला बाद केला आहे. जेव्हा नवोदित असे खेळाडू संघामध्ये असतात ना, ते ऊर्जा येते संघाला, कारण युवा खेळाडू, आणि युवा शब्द जर आपण उलटा केला तर वायूच्या वेगावर स्वार होणारा हा युवा असतो प्रत्येकजण. तर युवामध्ये ती क्षमता असते. आणि यावेळी चांगला फटका मारलाय, चांगला फटका सजवलाय आणि हा चेंडूला पाठवलाय फाईन लेगच्या दिशेनं, सीमा रेषाबाहेर षटकार. याच्या बॅटमधून आलं षटकार. आणखी जर 2 आले तर 500 रुपयाचं बक्षीस मिळालं जाईल तुला. यावेळी पण काय सुंदर गोलंदाजी. मागाशी बघितलं मिडल स्टंपला चेंडू टाकला होता. यावेळी त्यांनी बघितलं, इतक्या लवकर ही मुलं लवकर शिकतात ना, नवीन मुलं, त्याला शिकला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला, चेंडू जातो निर्धाव. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. मग रोहन कोहलीची असेल किंवा या समीर कोहलीची. शेवटचा चेंडू पूर्वार्धातला शेवटचा चेंडू. 46 धावा. सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर 2 षटकामध्ये धावा ज्या कमी आल्यात ना, त्याचा फटका थोडासा पोंजे संघाला इथं बसतं की काय असं दिसतं. यावेळीचा चेंडू चांगला चेंडू क्लिक केला आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळी 2 झेल घेणारा. यावेळी मात्र झेल त्याच्या हातून निसटला जातो. एकदा पूर्ण केले जाते. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतील धावबाद. अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ इथं संपला जातोय. 5 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना शिवशाही पोंजे या संघानं धावा जमवल्यात त्या 47 फलंदाच्या मोबदल्यामध्ये, आणि समीर कोहली याच्या षटकामध्ये सुद्धा धावा आल्या त्या एकूण 8 धावा.
आणि रोहन कोहली याच्या षटकामध्ये आला हा 7, म्हणजे 2 षटकामध्ये फक्त 15 धावा आल्या. तिथंच 50+ जो स्वप्न होतं ते शिवशाही पोंजे संघाचं थोडंसं कुठेतरी खंडित झालं. पण लढण्यासाठी धावा तुम्हाला पुरेशा आहेत. इथे या मैदानात तुम्हाला लढावं लागेल, झुंजावं लागेल. हे मैदान आहे, हे मैदान ऊर्जेने भरलं मैदान आहे. या मैदानावर बरंच काय, या खेळपट्टीवर गोलंदाजीसाठी भरपूर काय, या खेळपट्टीवर फलंदाजीसाठी सुद्धा आहे. अशी संमिश्र स्वरूपाची ही खेळपट्टी आणि खेळपट्टीवर 47 धावांचा पाठलाग कसा होईल आणि कशा प्रकारे सामना रंगेल तो आपल्या शब्दामध्ये, जादुई शब्दामध्ये सामना रंगवण्यासाठी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा मी निमंत्रित करतोय उल्वेसमध्ये राहणारे आमचे मित्र युवराज मालियाना. आपण ऐकत होतात पहिल्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. जर्मन क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 4 दिवसीय ही स्पर्धा आज 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील सामना क्रमांक 5 आपल्या भेटीला आपल्याला पाहायला मिळतोय. शिवसाई पोयंजे विपक्ष गव्हाण बी संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. शिवसाई पोयंजे टीमला 47 या धावसंख्येवर रोखलं. 48 धावांचं लक्ष असणार आहे. येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये रिक्वायर्ड 100 असणार आहे 9.60, म्हणजे जवळजवळ 10च्या आसपासचा रन रेट इथे पाहायला मिळेल आपल्याला. प्रतिषटक महत्त्वाची राहतील. पहिली 2 षटकं जी की पॉवर प्लेची राहतील. किती धावा येतील? पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पॉवर प्लेमध्ये अगदी 22 धावा आल्या होत्या. मात्र नंतरची जी षटकं राहिली, 3ऱ्या षटकात 10, 4थ्या षटकात 7 आणि शेवटच्या षटकामध्ये 8, तिथे चांगलं कमबॅक करून दिलं गोलंदाजाने. त्यामुळे या मॅचमध्ये कोणत्या रणनीतीने उतरणार आहेत दोन्ही संघ, कसा फायदा उचलतील पॉवर प्लेचा हे दोन्ही फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला फील्ड प्लेसमेंट काय राहील पॉवर प्लेमध्ये, त्या अनुषंगाने बॉलिंग केली जाईल का, हे प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतंय करताना हे दोन्ही संघ पाहायला मिळतात. त्यामुळे प्लॅनिंगचं एक्झिक्युशनही परफेक्ट व्हायला हवं. नुसतं प्लॅनिंग करून फायदा नाही आहे, ते एक्झिक्यूट कितपत केलं जाईल या दोन्ही टीमच्या माध्यमातून. विनू कोळी आणि रोहन कोळी ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते क्रीडांगणाच्या आतमध्ये. गव्हाण बी संघाकडनं दाखल झाली. पुन्हा एकदा StarCricket.in माध्यमातून जोडले गेलेले सर्व प्रेक्षक वर्ग, क्रीडांगणावर उपस्थित प्रेक्षक वर्ग, आमचं मुख्य व्यासपीठ, सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याच दरम्यान सन्माननीय रोशन मामांचे या ठिकाणी आगमन होते, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमचे 3ही पंच या मॅचसाठी संतोष चौधरी सर शिरडोन, विशाल पाटील सर रसायनी हे मुख्य पंचांच्या भूमिकेत. आमचे 3रे पंच प्रवीण पवार सर पनवेल आपल्याला पाहायला मिळतात. प्रणयजी म्हात्रे मोरावे गावचे सुपुत्र ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत. आणि संपूर्ण यूट्यूब वाहिनी आमची StarCricket.in सज्ज आहे 2 कॅमेऱ्यांनी या स्पर्धेला पुन्हा एकदा कव्हर करण्यासाठी. चला जास्त वेळ आपण घेऊ नका, बरोबर अगदी 3:30 वाजतात आणि यानंतर अजून 2 सामने आहेत. हाय व्होल्टेज सामना होईल अशी आपण अपेक्षा करूया. 30 बॉल 48, पॉवर प्लेचं षटक रसिक मते आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करतोय विनू कोळी. एक डीप मिड विकेट, एक वाडिश लॉंग ऑफ आहे. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. दुसऱ्या सत्रातील पहिला बॉल राऊंड द विकेट, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, आउटर एज लागली, बॉल गेलाय तो गलीमध्ये आणि थोडंसं फंबलिंग केलं फिल्डरने, नंतर सावरलं स्वतःला कारण बॉल
बॅटला लागल्यानंतर हलकासा वळसा घेतो त्या एरियामध्ये. एका धावेने सुरुवात केली गेली. एक फ्लाय स्लीप, एक लेग स्लीप, एक आपल्याला शॉर्ट स्क्वेअर लेग, एक गली, एक पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑन लेग फिल्डर तैनात, कीपर क्लोज, अशा पद्धतीची व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची शिवसाई पॉइंटच्या टीमकडनं. पुढचा बॉल हो, शेवटच्या मोमेंटला कट करण्याचा प्रयत्न होता. पंच सांगताय टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न झालाय. बॉल बीट केलं. रसिक मते आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला गोलंदाज आहे. चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. यस, गोलंदाजीच्या शैलीबद्दल आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. तो आयोजन कमिटीच्या वतीने एक पंच क्रीडांगणाच्या आतमध्ये जातील. चला, लाईव्ह मध्ये पाहिलं जाईल. इकडे मॅच सुरू राहील. हो, चांगला कट शॉट, चांगली फिल्डिंग. थ्रोही चांगला होता. बॉलर दूर होता यष्ट्यांपासून. बॉलरला विकेटवर जाणं गरजेचं होतं. योग्यरित्या लवकरात लवकर अचूक एंडला थ्रो झाला होता. लवली स्टॉप फिल्डरच्या माध्यमातून. दुर्वेश चांगलं स्टॉप केलं होतं, कारण मागे कोणतंही प्रोटेक्शन नव्हतं. चौकार मिळाला असता बॅट्समनला. सिंगल आली. 3 बॉल झाले. 2 धावा धावफलकावर आहेत. सावध सुरुवात आहे दोन्ही फलंदाजांकडून. लोअर फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. काऊ करणारा बॉल चाललाय. फिल्डर पोहोचतोय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. करू दिला नाहीये. वेल स्टॉप अँड वेल थ्रो. अगदी योग्यरित्या गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल फेकलाय फिल्डरने डीप मधून. सचिन भोईर आर्म्स मध्ये चांगली ताकद आहे त्यांच्या, कारण बाउंड्री लाईनवरनं असं अचूक थ्रो करणं अगदी कुशल काम आहे. कौशल्य असलेला हा क्षेत्ररक्षक. 3 धावा धावफलकावर. पुढचा बॉल रसिक मते. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट केलाय. कीपर क्लोज असल्यामुळे विकेटमध्ये बॅट्समन आपण पाहतोय की जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न करतोय. फुटवर्कला वाव नाहीये. पुढे जाण्याला त्याला वाव नाही. त्याला माहितीये बीट झालं तर यष्ट्या उद्ध्वस्त करेल मागे विकेट कीपर. त्यामुळे अगदी जागेवरनं खेळण्याचा त्याचा प्रयत्न आहे. बीट झालंय नुकताच. रसिक मध्ये पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल हुक केले. बॉलला इनफिल्डच्या वरनं डीप फाईन लेगला क्लिअर करतोय बॉल. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आलाय तो चौकार. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर आहे बिनबाद 7. पाच बॉल मध्ये फक्त 3च धावा आल्या होत्या. 2 डॉट बॉल आले होते. मात्र शेवटचा बॉल रोहन कोहलीसाठी हाफ ट्रॅकर आणि अगदी हुक फटका त्याचा इथे पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरनं पॉवर प्ले असल्यामुळे डीप फाईन लेगला कोणताही खेळाडू तैनात नव्हता आणि अगदी तो एरिया कव्हर करत क्लिअर करत 4 धावा प्राप्त केल्यात. लक्ष आहे या मॅच मध्ये 48 धावांचं. 7 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये, म्हणजे अजून 41 करायच्यात. बॉल शिल्लक आहे 24 बॉल 41 रनची गरज. विनायक भिंगारे पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन सामना करतो विनू कोहली. हो, चांगला बॉल होता. अगदी शैली जर आपण पाहिली गोलंदाजी तर अगदी युनिक शैली आहे चेंडू रिलीज करण्याची. अगदी पूर्ण 360 त्याचा तो हात आहे तो अगदी फिरतोय. अगदी वर्तुळाकार हात तो फिरवतोय आणि बॉलला रिलीज करतोय. चेंडू अगदी टाकताना असं वाटतं वेगाड येईल, परंतु रिलीज करताना व्हेरिएशन तो करतोय, गतीमध्ये बदलाव करतोय. या गोष्टीसाठी जाणला जातो विनायक भिंगारे. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. फॉलो थ्रू मध्येच अडवण्याचा प्रयत्न होता. क्विक सिंगल. पंचांकडे लाऊड अपील केली गेली आहे आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली आमच्या ऑनफिल्ड पंचांनी. पंचांचा सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. बघूया आता तिसरे पंच काय सांगतील. आमचे प्रवीण पवार सर इथे उपस्थित आहेत.
ते शहानिशा करतील आणि कळवतील. सॉफ्ट सिग्नल इज नॉट आउट. लेट्स सी. चांगला सामना इथे होईल अशी अपेक्षा करूया. गव्हाण बी विपक्ष शिवसाई पोएंजे. 48 लक्ष. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट आहे कारण पहिली विकेट अजून प्राप्त करायची आहे पोएंजे टीमला. इथे चांगला थ्रो केला होता यष्ट्यांवर. बघूया आता काय घडतंय. लाईव्ह मध्ये स्ट्रॉंग एव्हिडन्स असेल तरच निर्णय येईल आणि आता ऑनफिल्ड पंचांचा निर्णय कायम असेल. हे या स्पर्धेचा नियम आहे. रिव्ह्यू आपण ठेवलेला नाहीये. इट्स OUT आउट. स्ट्रॉंग एव्हिडन्स आपण पाहतोय. लाईव्ह टीमने उत्कृष्टरित्या कॅप्चर केलं. बॅट हवेत होती जेव्हा यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि ऑनफिल्ड पंचांनी अगदी चांगला निर्णय की तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा चेंडू धाडला आणि जेणेकरून अगदी शहानिशा आणि अचूक निर्णय. कोणावर अन्याय होता कामा नये आणि योग्य निर्णय आलाय. रोहन कोळीला इथे क्रीडांगण सोडावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. विकेट आली. आतिश कोळी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली. 48 लक्ष. स्कोर थांबलाय तो 8 वर. इथून 40 करायच्यात. चेंडू आणि धावण मधलं अंतर वाढेल जर डॉट बॉल आणि विकेट आलं तर. आस्किंग रन रेट झपाट्याने वाढेल. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 64 धावा चेस करता आल्या नव्हत्या. इथे 48 आहेत. या तरी होतील का? हो, पुन्हा एकदा स्विंग आणि मिस कम्प्लिटली. थोडा खाली राहिला बॉल. बॅट अगदी प्रचंड वेगाने फिरवली होती. विनू कोळी आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवर आहे. 3 बॉल आतापर्यंत झालेत. पॉवर प्ले मध्ये अजिबातच धावा करू दिल्या नाहीयेत. रसिक मते असतील, विनायक भिंगारे असतील. नियंत्रित गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांकडनं आतापर्यंत. इथे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेचलाय. फिल्डर बॉलच्या खाली लॉंग ऑन वरनं चांगलं अंतर पार केलं समोरच्या दिशेला आणि कॅच टिपत असताना दुसरा धक्का लागतोय. तो गव्हाण बी टीमला. विनू कोळी मैदानाच्या बाहेर जाईल. दोन्ही विस्फोटक फलंदाज हे मैदानाच्या बाहेर गेलेत. मिडल ऑर्डरवर जबाबदारी वाढेल आता कारण 48 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात अडखळत झाली आहे. विकेट्स गेल्यात. रन्स नाही आहेत स्कोर कार्डवर. दोन्ही गोष्टी सांभाळायच्यात आता. 4 बॉल आतापर्यंत झालेत. विनायक भोईरच्या या ओव्हरमधील 1च रन त्याने खर्च केली. 1 विकेट प्लस 1 रनआउट. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॉपेश लागली आहे मात्र जोराने बॅट फिरवली होती. खेळाडू पोहोचणार नाहीये. लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फरार होतोय. आउटफील्ड फास्ट. चौकार. फटके मारत असताना तुम्हाला बॅट वेगाने फिरवायची असती. भले प्रॉपर टाइम नाही झाला तरी इनफिल्ड क्लिअर करावा बॉलने इतकं तरी अपेक्षित पाहिजे या फटक्यावर आणि ते झालं. नागेश आला होता न्यू बॅटर आणि
बॅट त्याने इतक्या वेगाने फिरवली की भले टॉपेज लागली तरी चौकार मिळालाय. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. ओ बॉल आता तर निसटलाय. बाउन्स बॅक. इथे खराब कॉलिंग आहे. दुसरी रन पूर्ण करता आली असती. लक्ष नव्हतं नागेश कोळीचं. एकाच धावावर समाधान त्याने मांडलं. कॉल नाकारला. आतिशला परत पाठवलं आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 13 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये विनायक भिंगारे 6 धावा खर्च केल्या. एक चौकारही त्यामध्ये होता. म्हणजे हाई स्पेल इकॉनॉमिकल आपण म्हणू शकतो. चान्सही क्रिएट केला होता शेवटच्या बॉलवर, मात्र तो कॅच काही तिकडे पकडता आला नाही आणि कॅच ड्रॉप झाला. जीवनदान मिळालं नागेश कोळीला. शेवटच्या बॉलवर सिंगल आली होती. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 13 धावा. 13 रन्स. 18-35 ची गरज आहे. 18 बॉल 35 धावा. रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ 12 रन्स पर ओव्हर आहे. प्रतिषटक 12 ची सरासरी आवश्यक आहे. शेवटच्या षटकापर्यंत जास्त धावा ठेवायच्या नाहीयेत हे गव्हाणलाही माहिती आहे, कारण तिथे कुठेतरी दबाव निर्माण होईल बॅट्समन. त्यामुळे तिसरं आणि चौथं षटक या 12 बॉलवर जेवढ्या जास्त धावा येतील ना तेवढ्या बनवायला पाहिजेत. 48चं लक्ष असताना आपण पाहिलं की प्रतिषटक 10 ची सरासरी आवश्यक होती, जवळजवळ 9.60 ची. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 आल्या. त्यामुळे आता आस्किंग रन रेट वाढत चाललाय. या बॉलरसाठी ओके. चला पुन्हा तिसरे पंच आमच्या टेक्निकल टीमची मदत घेतील. यस, तिसरे पंच यस. चला आयोजन कमिटी लक्ष ठेवून आहे. रसिक मते पुन्हा एकदा आलेत. सामना करतील नागेश कोळी. 18-35. पहिलाच बॉल ऑन साइडला भिरकावलाय. पुन्हा फिल्डर खाली येतोय. हो, यावेळेस चुकी करणार नाही. यावेळेस चुकी करणार नाहीये. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे रसिक मतेला. तिसरा फलंदाज गव्हाण बी संघाचा माघारी. मिळालं, विकेट मिळाली. आता 17 बॉल 35 ची गरज. विकेट टेकिंग डिलिव्हरीज इथे टाकतायत ते शिवसाई पोहनच्या टीमचे गोलंदाज. अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट तिथे फिल्डर लावला होता, त्या अनुषंगाने टप्पा थोडासा पुढे ठेवला. मिडलवर येऊ दिला नाही बॅटवर आणि बॅटच्या अगदी बॉटमला चेंडू लागला आणि अंतर पार करू शकला. लॉंग ऑनचं क्षेत्र, लॉंग ऑफचं क्षेत्र, मिड विकेट, वाडेश लॉंग ऑफ हे भरपूर लांब आहे. तिथे षटकार मारताना तुम्हाला प्रचंड ताकद इथे लावावी लागते, पॉवर जनरेट करावी लागते, पॉवर हिटिंग तिथे साकारावी लागते आणि ती होत नाहीये. 3 फलंदाज माघार गेलेत. अमर कोळी न्यू बॅटर आहे. 17 बॉल 35 हे इक्वेशन आहे. धावसंख्या आहे ती 13 धावा. पार्टनरशिपची गरज आहे इथे. एक स्ट्रॉंग पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. आतिश कोळी, अमर कोळी या दोन्ही फलंदाजांना. ओ आउटर एज लागली आहे. बॉल थांबवलाय. वेल स्टॉप. हात लागला त्यामुळे बॉल थांबला गेला. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते आपल्याला. विनायक भिंगारे हाताने अडवण्याचा प्रयत्न केला. हाताला बॉल स्पर्श झाला. चेंडूची गती कमी झाली आणि बॉल अगदी हळवार पद्धतीने पुढे सरकला. स्पीड कमी केला चेंडूचा. 2 धावा मिळाल्या त्या दरम्यान. 16 बॉल 33 ची गरज आता. 16 बॉल 33 रन्स रिक्वायर्ड. ओ चांगला बॉल, सुपर बॉलिंग आहे. कीपरने बॉल व्यवस्थित पकडला नाहीये आणि ही एक सिंगल मिळते. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना बॅट बॉल मध्ये तीळ मात्र संपर्क नव्हता. विकेट कीपरच्या अगदी पायाला जाऊन चेंडू लागला आणि पुन्हा ट्रॅव्हल झाला समोरच्या दिशेला. 15 बॉल 32 ची गरज आहे. स्कोर आहे तो 16. 15 बॉल 32. आतिश कोळी.
चांगला बॉल होता. बॅटची भरपूर मोठी एज लागली, त्यानंतर बॉल शरीरावर जाऊन आदळलाय. पुन्हा एकदा सिंगल मिळते. सिंगल डबल्सने काही होणार नाहीये तितकंसं, आणि शिवसाई पोंजाला देखील माहिती आहे आपण चौकार षटकार मारू देत नाहीये, त्यामुळे सामना आपल्या हातामध्ये येऊ शकतो. इथून एक्सलेरेशनची गरज आहे. आता 14 बॉल 31 आहे. 12 बॉलमध्ये किती धावा ठेवणार आता हे फलंदाज चेस करण्यासाठी? हे 2 बॉल महत्वपूर्ण राहतील. आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न, जोरकस मारलं होतं अक्षरशः, पण बॅटवर व्यवस्थित चेंडू आला नाही. मात्र रनिंग बिटवीन द विकेट, काय सांगते, दूर राहतील. आवश्यकता होती का चेंडू जास्त ट्रॅव्हल झाला नव्हता. अजून एक विकेट गमवेल तो गव्हाण बी संघाने. अडचणी वाढत चालल्या तर त्यांच्या समोर 48 रनचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना. तेरा चेंडू आणि 30ची गरज आहे. न्यू बॅटर, हार्ड हिटर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अलंकार कोळी. मोठी जबाबदारी आणि मोठ्या अपेक्षा त्याच्यावर आहेत. शेवटचा बॉल इथे बाकी आहे. 30 धावांची अजूनही गरज आहे. 18 धावा लागल्या धाव फलकावर. 48चं टार्गेट होतं. प्रतिषटक आपण म्हणत होतो की 10ची सरासरी आवश्यक आहे, म्हणजे आत्ताच्या मोमेंटला 28 ते 30 धावा पाहिजे होता स्कोर कार्डवर, पण धावा आहेत फक्त 18. म्हणजे शिवसाई पोंजे टीमच्या गोलंदाजांचं किती वर्चस्व आहे या इनिंगमध्ये हे आपल्याला पाहायला मिळते. ते वर्चस्व मोडीत काढावं लागेल, तो दबाव झुगारावा लागेल, ते प्रेशर रिलीज करावं लागेल. अलंकार कोळी आणि आतिश कोळीला 30 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. पाणी रेडी ठेवा, या बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. चांगला बॉल, बीट केलाय, स्विंग अँड मिस कंप्लीटली. शेवटचा बॉल आलाय डॉट. रसिक मतेचा स्पेल इथे संपलाय. अफलातून स्पेल हाताळलाय आणि येणारे 12 चेंडू असतील जिंकण्यासाठी. 30 धावांची आवश्यकता. 12 बॉल 30 रन्स. मैदानात होईल ड्रिंक्स ब्रेक. स्मृती कोंबडबोजे संघ, टीम कॅप्टन आणि स्क्वॉड आपण रेडी राहा. कॅप्टन आता येऊन व्यासपीठावर थांबले तरी चालेल. या 2 ओव्हर नंतर आपण आपला टॉस करणार आहोत. तेही आनंद घेत आहेत स्वर्गीय नवनाथ घरत पवेलियन मधून या सध्या सुरू असलेल्या सामन्याचा. 12 बॉल आणि 30ची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6, तिसऱ्या ओव्हरमध्ये 5. धावसंख्येचा आलेख हा उतरता राहिलाय. जिथे कुठे 10ची सरासरी आवश्यक होती आणि ती सरासरी गाठता येण्यामध्ये सपशेल अपयशी ठरले गव्हाण बी संघाचे सर्व फलंदाज. चला मॅचला आपण करूया रिझ्यूम करूया खेळाला. 12 बॉल 30ची गरज. रसिक मतेने 2 षटकांचा स्पेल हाताळला. त्याने त्यामध्ये 12 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याने प्राप्त केली, प्लस 1 रनआउटही त्याच्या ओव्हरमध्ये आला. विनायक भिंगारे दुसरं षटक हाताळलं. पॉवर प्ले मधील 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट, आणि त्याच्या ओव्हरमध्ये 1 आपण पाहिलं तर रनआउट आलाय. अशा पद्धतीने 4 विकेट्स गमावलेत. जिग्नेश मते. 12 बॉल 30ची गरज आहे. 6 चेंडू निर्णायक आहेत दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. आता कमी धावा दिल्या तर शेवटच्या गोलंदाजावर प्रेशर कमी राहील. इथे एका मोठ्या धावसंख्येचं षटक आलं गव्हाण बी संघासाठी, तर शेवटचे 6 चेंडूसाठी समीकरण सोपं होईल. टॉपेज लागली आहे, बॉल हवे ते फिल्डर बॉलच्या खाली. कॅच टेकन. पहिल्या बॉलवर विकेट. दबावामध्ये गव्हाण बी संघ प्रेशरमध्ये चाललाय. 11 बॉल आता 30ची गरज.
पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय टप्पा पुढे ठेवला होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅट बॉलवर आली नाही, प्रॉपर मिडल नाही झाला बॉल, टॉपेज लागली विकेटच्या पाठीमागे, चांगला झेल टिपला मंदार यांनी आणि माघारी परतवलं, चालतं केलं फलंदाजाला आतिश कोळीला. न्यू बॅटर नयन कोळी साथ देण्यासाठी आले. अलंकार कोळी नॉन स्ट्राईकला. अलंकार कोळी विस्फोटक फलंदाज आहे, हार्ड हिटर बॅट्समन त्याची ख्याती आहे, मात्र तो स्ट्राईक पासून वंचित आहे. 11 बॉल 30 जिग्नेश मतेने विकेटने केली आहे सुरुवात या ओव्हरची. लॅप शॉट खेळलाय, इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक, इम्प्रोव्हाइज केलं फटक्याला, जागा बनवली, रूम क्रिएट केला आणि फाईन लेगला क्लिअर करून कमबॅक करून देणारा हा चौकार. क्रिकेट आहे इथे इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी अगदी तेच ड्राईव्ह पाहायला मिळायचे, पुल पाहायला मिळायचा, आजकाल हुक पाहायला मिळतो, अप्पर कट पाहायला मिळतो, चायनीज कट, लेमन कट, लॅप शॉट, दिल स्कूप, अशा पद्धतीचे अनेक फटके आपल्याला पाहायला मिळतात. हे मॉडर्न क्रिकेट आहे, फास्ट क्रिकेट आहे आणि फास्ट क्रिकेटमध्ये एक चांगला इम्प्रोव्हाइज केलं फटक्याला नयन कोळीने. अशा फटक्यांची गरज आहे सध्या संघाला, अर्थात गव्हाण मिलला. 10 बॉल 26 आहे. या ओव्हरमध्ये अजून 2 ते 3 जरी चौकार आले ना तर सामना खुला होईल दोन्ही टीमसाठी. अजूनही समतोल अवस्थेमध्ये सामना आहे, दुलायमान अवस्थेमध्ये सामना आहे, समसमान संधी इथून दोन्ही टीम्सला. बॉल सोडून दिलाय, दबाव वाढला चौकाराने, एक चौकार आणि गोलंदाजाची दिशा आणि दशा दोन्ही बिघडल्या. वाईट बॉल. आता 10 बॉल 25 ची गरज. 11:30 होत्या, 12:30 होत्या, विकेट आली 11:30, त्यानंतर 10:26 चौकार आल्यानंतर आता वाईट बॉल 10:25. हे प्रेशर असलेलं षटक आहे, दोन्ही बाजूला प्रेशर आहे. नयन कोळी चौकार मारल्यामुळे आत्मविश्वास वाढलाय, दुसरीकडे प्रेशर वाढलंय. पुन्हा इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न होता आणि आवश्यकता होती का इथे. फलंदाज बाद. खरं तर धाव होती असं अलंकार सांगतोय, मात्र दुसऱ्या बाजूला नयनने क्रीज सोडली नव्हती आणि इथे घात झालाय, विकेट मिळाली. एक चेंडू गोलंदाजाचा राहिला, विकेट आली. त्यानंतर एक चौकार, फलंदाजाचा चेंडू, वाईट बॉल आणि त्यानंतर रनआउट. खरं तर अलंकार कोळीने लवकर स्ट्राईक सोडली होती, मात्र दुसऱ्या बाजूला नयन कोळीचं लक्ष चेंडूकडे होतं, त्याने काही कॉल पाहिला नाही, तो जागेवरच थांबला आणि ते रनआउट झाला तो बॅट्समन. 5 फलंदाज 6 फलंदाज माघारी परतलेत. विनय कोळी अर्थात विनू कोळी. 9 बॉल 25. दोन्ही बाजूला दबाव तेवढाच आहे, प्रेशर तेवढाच आहे. आता तो दबाव उत्तमरित्या झेलू शकतो, जो प्रेशर हँडल करू शकतो आणि सामन्यामध्ये टीमसाठी आपलं सर्वांगीण पणाला लावू शकतो, तो इथे विजयाचा हकदार आहे. 9 बॉल 25. क्लीन बॉल, दांडी दांडी गुल झालीये, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, फलंदाज बाद होतोय. आता 8 बॉल 25. आहे गव्हाण संघ सध्याच्या घडीला. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय, चेसिंगला दिली पसंती, मात्र चेस करत असताना दमछाक झाली हे निश्चित आहे. आता 8 चेंडू आणि 25 ची आवश्यकता आहे. 7 फलंदाज माघारी परतले. टॉप ऑर्डर काही करू शकले नाही, मिडल ऑर्डर काही करू शकले नाही, लोअर मिडल ऑर्डर काही करू शकले नाही. आता लोअर ऑर्डरवर जबाबदारी वाढली. 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे फलंदाज आहेत विनय कोळी आणि शुभम कोळी. एकही चेंडूचा सामना आतापर्यंत केलेला नाही आणि सरळ अगदी जसं आपण पोहणाऱ्या न पोहता येणाऱ्या व्यक्तीला पाण्यात टाकतो ना, तसं काहीतरी अवस्था आहे आता फलंदाजांची. मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, मात्र अशा मुवमेंटला की 8 बॉल 25 करायच्यात.
आडव्या बॅटने स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. एक नंतर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? यस झालाय. एक रन महत्वाची. 2 धावा पूर्ण होतील. 7 बॉल 23. या बॉलवर एक बिग हिट पाहिजे. सामना खुला करण्यासाठी इथे चौकार किंवा षटकार पाहिजे. 7 बॉल 23. शुभम कळी स्ट्राईकवर 2 धाव्याने खातं उघडलंय. यावेळेस समोरच्या दिशेला फिल्डर पुन्हा बॉलच्या खाली येईल आणि पुन्हा विकेट मिळेल आणि पुन्हा अडचणी वाढतील गव्हाण टीमच्या. शेवटचे 6 बॉल बाकी. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आणि आता फलंदाज बाद झाले ते तब्बल 8. रसिक मते यांनी तो झेल टिपला. आता शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. इथूनही सामना जिंकला जाऊ शकतो, मात्र अशक्य ते शक्य करावं लागेल. आपण म्हणतो ना की इम्पॉसिबल मध्ये सुद्धा पॉसिबल आहे हा शब्द दडलेला. त्यामुळे ते आता करून दाखवावं लागेल. म्हणजे मोठी किमया साकारावी लागेल. प्रशांत कुंभार शेवटचं षटक. 6 बॉल 23 ची गरज. चला मॅचला गती द्या प्लीज. जास्त वेळ वाया घालू नका. आणि कोंबडभुजे टीमचे कॅप्टन आपणास विनंती आहे आयोजकांकडून की आपण व्यासपीठावर येऊन उपस्थित राहायचे टॉससाठी. मंगेश स्मृती कोंबडभुजे. प्रशांत शेवटचं षटक. 6 बॉल 23. पहिलाच बॉल फुल टॉस. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. ताकद नव्हती. फिल्डर पोहोचतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न कलेक्ट व्यवस्थित झाला नाही हा बॉल विकेट कीपरकडनं. अजूनही सामन्यामध्ये आहे गव्हाण बी संघ. सामन्यातनं बाहेर गेलेला नाहीये. 5 बॉल 21 होऊ शकतात. पुढचे 2 बॉल इम्पॉर्टंट आहेत. सध्या डगआउट शांत आहे गव्हाण बी टीमचं. त्यांनी आशा सोडल्यात कदाचित, मात्र बॅट्समनने आशा सोडता कामा नये. चांगला बॉल. परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल होता. टप्पा पुढे ठेवला होता. 4-21. या बॉलवर चौकार षटकार आला नाही तर मात्र शिवसाई पोवंजे टीमचं वर्चस्व इथे वाढेल आणि सामन्यामध्ये त्यांची पकड होईल मजबूत. बॉल बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेला आणि आता हळूहळू औपचारिकतेमध्ये सामना चालला. या अगोदरचाही सामना चेस करताना संघ पराभूत झाला, तो महेश स्पोर्ट्स शिलगर संघ. आणि इथेही आपण पाहतोय गव्हाण बी संघ पराभवाच्या गडद छायेमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय. पराभवाचे ढग सध्या डोक्यावर घिरट्या घालतायत त्यांच्या. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. काही प्रमाणात काही चुका झाल्या, त्यामुळे रन्स आल्या. 47-48 लक्ष त्यांच्या समोर आलं गव्हाण टीमच्या. मात्र दुसऱ्या बाजूला फलंदाजांकडनं हिरमोड झाला. अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलं नाही. कोणाला तरी एकाला तरी थांबून खेळणं गरजेचं होतं क्रीडांगणावर. आणि इथे फलंदाजांच्या या परफॉर्मन्सच्या मुळे आपण पाहतोय गव्हाण बी संघ आता पराभवाच्या दिशेने. 2 बॉल 19 आहे. 10चा रन रेट आवश्यक होता आणि एकाही ओव्हरमध्ये तो पार करता आला नाही. प्रत्येक ओव्हरमध्ये सिंगल डिजिटच रन्स खर्च केल्या. शिवसाई पोवंजे टीमच्या गोलंदाजाचं कौतुक आहे. स्विंग अँड मिस पुन्हा एकदा. आता औपचारिकता फक्त. शेवटचा बॉल इथे येणं बाकी, डिलिव्हर होणं बाकी. या अगोदर महेश स्पोर्ट्स शेलगर संघ लक्ष पार करू शकला नाही आणि आता गव्हाण बी संघ देखील भरपूर लांब राहिला लक्षापासून. शेवटच्या बॉलवर काय घडतंय? चेंडू जाऊ दिलाय आणि चौकार भली येतोय. 14 धावांच्या मार्जिनने हा सामना जिंकला तो शिवसाई पोवंजे टीमने. अभिनंदन आपणास. आणि गव्हाण बी संघाच्या पुढील वाटचाली शुभेच्छा असतील. टॉस होईल यानंतर लगेच. एका बाजूला मंगेश प्रो स्मृती कोंबडभुजे आणि दुसऱ्या बाजूला शिवसाई पोवंजे. प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण अनाऊन्स करूया.
तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो रसिकमध्ये. बॉलिंग करत असताना 2 षटकं हाताळली, 11 धावा 1 विकेट आणि बॉलिंग करत असताना बॅटिंग करत असताना 3 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान दिलं. अष्टपैलू खेळ